तर महायुती हा 214 वर पोहोचलेला आहे महायुती आणि सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे। भाजप 117, महाविकास आघाडी 50 आणि महायुतीचा जर एकंदरीत विचार केला तर 214चा आकडा गाठण्यात यश आलेलं आहे। त्यापैकी भाजप सर्वात मोठा पक्ष 117 जागांसकट। तर 288 नगराध्यक्ष पदांचा जर विचार केला तर महायुतीनं 214 जागी आपले नगराध्यक्ष विराजमान केले। महाविकास आघाडी 50 आकड्यावरती आहे तर स्थानिक आघाडी 20च्या वर। महायुतीने 214 वरती विजय मिळवलेला आहे आणि भाजप राज्यातला नगरपरिषदांमधला नगरपंचायतींमधला सर्वात मोठा पक्ष ठरलाय। नगरपालिकांमध्येही मुख्यमंत्र्यांची जादू कायम राहिली आहे। महायुतीत 200 पार गेले, भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। भाजपने आतापर्यंत 117 नगराध्यक्ष बसवलेत। 117 नगराध्यक्ष भाजपचे विजयी झालेत। कमळ म्हणजे कमळच। नगरपालिकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतं। महायुती 200च्या पार आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष। 20 तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल। शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे तर नगरपालिकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू दिसली आहे। महायुती 200च्या पार गेली आहे आणि यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आम्हाला मिळालेला आहे आणि याचंच प्रतिबिंब हे 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडणार आहे। 288 पैकी 214 जागा दाखवत आहेत महायुतीला आणि 50 जागा दाखवत आहेत महाविकास आघाडीला। कसं पाहता? नाही, म्हणून म्हटलं की हा विजय विकास कामांचा विजय, हा विजय सुरक्षेचा विजय आहे आणि मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळेल आणि 29 महापालिकांच्या मधनं महाराष्ट्राची जनता ट्रिपल इंजिनचं सरकार हे महायुतीच्या रूपाने भाजपच्या रूपाने आणणार आहे। पण महाविकास आघाडीचे जे नेते ते आता पुन्हा टीका करू लागले, ईव्हीएमवर संशय घेतात, त्यासोबतच पैशांचा विजय झालेला आहे, पैशांचा दुरुपयोग झाला अशा पद्धतीची टीका करतायत। नाचता येणं अंगण वाकडं अशा प्रकारची स्थिती आहे। माझं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एवढीच विनंती आहे की त्यांचे पक्ष पाण्यामध्ये ढेकूळ विरघळावं तसे विरघळत चाललेले आहेत, त्याचा त्यांनी विचार करावा आणि आत्मचिंतन करावं, तर त्यांना काहीतरी ऊर्जित अवस्था येण्याचा प्रश्न निर्माण होईल। बातचीत केल्याबद्दल प्रसाद लाड चांगला कौल दिलेला आहे। शहराच्या तालुक्याच्या विकासाचा हा कौल आहे आणि जे चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात कौल आहे। विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले, गुंडगिरी वाढलेली आहे, आमची रेल्वे घालवली गेली, अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या। त्याला दूर करण्याचा प्रयत्न आता नागरिकांनी केलेला आहे, नागरिक जागृत झालेला आहे, एवढा त्याचा अर्थ आहे। आणि ही विकासाची वाटचाल अनेक वर्षापासून आम्ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे। आमचा विश्वास आहे, लोकांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे। ज्या पद्धतीने या निवडणुकीत आरोप तुमच्यावरती होत होते, विरोधकांना आता प्रत्युत्तर मिळालं। माझ्यावर काय आरोप केले मला माहित नाही, कारण आमच्यावर काय आरोप करायला जागा नाही असं माझं मत आहे। जनतेने उत्तर दिलं। संगमनेरमध्ये पुन्हा एकदा गड राखलाय तुम्ही, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, जनतेनं अत्यंत चांगला कौल दिलेला आहे। शहराच्या तालुक्याच्या विकासाचा हा कौल आहे आणि जे चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात कौल आहे। विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले,